राज्य पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी दिवंगत कैलासभाऊ नागरे यांनी जवळपास 4 महिन्यापूर्वी खडकपूर्णा येथील पाण्यासाठी 14 गावांना खडकपूर्णाचं पाणी मिळावं यासाठी आपली जीवनयात्रा संपवली। आज त्या दुर्दैवी घटनेला आता 4 महिने होऊन गेलेले आहेत आणि ज्या गोष्टीसाठी त्यांनी आपलं जीवन संपवलं, दुर्दैवाने अद्यापही महाराष्ट्राचं सरकार आणि कृषी विभाग किंवा जलसंधारण विभाग ती त्यांची मागणी पूर्ण करू शकलेलं नाही। 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न होता, तो अद्यापही मिटलेला नाही। परंतु हे करत असतानाच राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये असं आश्वासन दिलं होतं की दिवंगत कैलासभाऊ नागरे यांनी जी काही अपेक्षा त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये पत्रामध्ये व्यक्त केलेली होती, त्यांच्या मुलांचं पालकत्व हे सरकारनं स्वीकारावं, ते सरकार स्वीकारेल असा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलेला होता। दुर्दैवाने माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच दिलेल्या शब्दाचा विसर पडलेला आहे आणि राज्य सरकार आणि या राज्याचा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्याबद्दल किती अनास्था ठेवून आहे आणि किती असंवेदनशील आहे याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक दिवशी येतोय। आणि असं सरकार आणि असे कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेत हे या राज्याचं दुर्दैव आहे। आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व असलेला प्रगतिशील आणि युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त दिवंगत कैलासभाऊ नागरे यांच्या कुटुंबाला जर आपण सभागृहात दिलेला शब्द न पाळता त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला जर न्याय देऊ शकत नसाल, तर बाकी राज्यातील शेतकऱ्यांना हे सरकार काय न्याय देणार आहे असं मला वाटतं।